ब्रायडल मेकअपच्या नावाखाली खूप अंडर आय कन्सिलर हेवी लावलंय, क्रेडिट कार्ड न काढायचा प्रयत्न केला. दॅट्स इट. नाही असा शॉक द्यायचा नाही त्वचेला. एवढंच बघायचं राहिलेलं माझं. आपण को आवड्या है ये एंड प्रोडक्ट एशियन पेंट जो बाहेर लावला जातोय थोबाडाला, त्याच्याच वरती आज आपण रिॲक्ट करणार आहोत. डेंजर डेंजर या जगामध्ये ब्रायडल मेकअपचे रील्स आहेत, त्याच्यावरती एकत्र आपण बघूयात आणि सुरू करूयात. येस, काय खलबत्ता पाटा. हो, लिपस्टिक कापलीये आणि कुठलीये, त्याच्यात फाउंडेशन टाकलंय, कन्सिलर, डार्क फाउंडेशन, पावडर. काय करायचं, वाटण करायचं खायला. हायलायटर पण टाकला आणि मिक्स केला. ऐक किती प्रॉडक्ट वाया घालवले. बहुत पैसे अपने पास. परत कन्सिलर, परत कापलं, सिरम पण टाकलं त्याच्यामध्ये पातळ करायला. सगळे रंग राडा. काजळ टाकलेलं आहे, आयलाइनर टाकलेलं आहे आणि लाल्या ब्लश टाकलेला आहे याच्यामध्ये. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूं. का वरती आलेत पैसे. पाणी टाकलंय आणि याच्यामध्ये आता ह्या घाणेरड्या काळ्या पाण्याला काही इंजेक्शन खेळायचंय आणि ते कशात भरलं. त्याचं फेस मास्क तयार केलं. घाण. त्याच्यातले प्रॉडक्ट्स पण फाटल्यासारखे झालेत, फुटले. आणि मग ते लावल्यानंतर इतका सगळे पैसे वाया गेल्यानंतर इट डझंट वर्क. हा साक्षात्कार व्हायला एवढे पैसे घालवायला लागतात का. दॅट्स इट. एवढंच बघायचं राहिलेलं माझं. प्लीज नाही, लिपस्टिक कुठू नका मित्रांनो, मैत्रिणींनो. पाण्याचे, बर्फाच्या पाण्यात आता जर तुम्ही आणि कोणी थोबाड बुचकळवलं ना, आई शपथ. माझ्या व्हिडिओची क्लिप इथे रन करा रे, त्यांना कळेल. का असं नाही करायचं, स्किनला शॉक लागतो ड्रायनेसचा. असं नाही करायचं, एक्झिमा होईल तुम्हाला. हे सेलिब्रिटी काहीतरी दाखवतात, त्याच्या आधी 56,000 आधी आणि नंतरच्या स्टेप्स असतात भयंकर महागाच्या. आपल्याला किडन्या विकाव्या लागतील. असे हायड्रेटिंग मास्क लावतात ते त्याच्यानंतर. जहर खाने का पैसा नाही. त्याच्यामुळे इतका प्रचंड ड्रायनेस त्यांची त्वचा सहन करते. प्लीज बर्फाच्या पाण्यामध्ये थोबाड बुचकळू नका प्लीज. काय केलंय, ऐक तिला दागिने, कपडे, त्याच्यावर पाणी टाकलं तर तिची अवस्था. कन्सिलर लावलेलं आहे, फाउंडेशन लावलेलं आहे. बेकिंग हा प्रकार ठीक आहे, यंग ब्राईड असेल तर. इथे पावडरला अंडर आईज बेकिंग करणं हे जरा सगळ्या त्वचेला सूट होत नाही. तिशीच्या पुढे तर अजिबात होत नाही. पण बेकिंगनं काय होतं, हेवी पावडरिंगनं कन्सिलर सेट छान होतं, पण त्याचे तोटे असे आहेत की खूप केकी व्हायला लागतो. हा ओके. आणि मग काय केलं इकडे पण. ओके नाईस. आय एम लव्हिंग द शॅडो. ब्युटिफुल लॅशेस. छान आहे मेकअप. लिप्स, कंट्रोल लिप्स. छान आहे, छान आहे. ग्लॅमर. आय एम लव्हिंग इट. शी सो प्रिटी. मी समजू शकते ब्रायडल मेकअप थोडासा हेवी असायला पाहिजे. तो टिकण्यासाठी तिनं बेकिंग केलेलं आहे. पण मेकअप टिकावा याच्यासाठी खूप वेगवेगळे उपाय सुद्धा असतात. खूप कमाल प्रायमर्स बाजारामध्ये आहेत. अशक्य स्प्रे आहेत ज्याच्यासाठी इतकं बेकिंग करण्याची गरज नाही. ओके, छान प्राईम केलेलं आहे. ओके, कलर करेक्टर, फाउंडेशन, अंडर आय कन्सिलर हेवी लावलंय. ब्रायडल म्हणजे खूप हेवी मेकअप असं नसतं. बरं ठीक आहे, एंड रिझल्ट मे बी खूप छान असू शकतो. आणि मला माझा शब्द मागे घ्यावा लागेल. ओके. प्रिटी लॅशेस, हेवी ब्लश आवडतंय मला. चला लिप्स थोडेसे कॉन्टॉर करून आय होप माइल्ड करेल. येस बॅलन्स आउट. एवढे लाल लाल गाल. बर ओके. आय थिंक मला असं वाटतंय की तिची डिमांड असू शकते की मला जरा हेवी ब्लश पाहिजे. पण माझ्या मते जरा खूपच आपल्याकडे ब्लशचा स्पॉट होण्याचा ट्रेंड सध्या सुरू आहे. बाय द वे सगळीकडे ब्लश, अंडर आईज पर्यंत ब्लशची आता प्लेसमेंट झाली. इथपर्यंत ब्लशच लावतात. छान आहे, पण ओव्हरऑल गोड दिसते ते. त्या लॅशेस आणि त्यांना सगळ्यांना. ओके, खूप जास्त हेवी कव्हरेजचं फाउंडेशन आहे आणि ते एका वेगळ्या स्पंज ते वाळवावं लागतं एवढ्या मोठ्या पंख्यानं. आणि हे काय केलंय, क्रेडिट कार्डनं काढायचा प्रयत्न केलाय. कशानच जात नाहीत. अच्छा, त्याचा वेअर अँड टेअरची परीक्षा चालू आहे. खूप हेवी ड्युटी, हेवी कव्हरेज फाउंडेशन आहे हे. टॅटू जे काढलेले असतात ना फिल्म्समध्ये वगैरे, ते लपवण्यासाठी असे हेवी ड्युटी, हेवी फाउंडेशन्स पण वापरले जातात. रोज नाही वापरायचे हे. पुट्टी आहे हे कारण. आणि एक मेकअपचा व्हिडिओ. बरं हां, मला हे आवडलेलं आहे. मॉइश्चरायझर, प्रायमर असं सगळं छान सेट केलंय. ओके. काही मेकअप आर्टिस्ट ना आधी आईज करतात, डोळे, त्यांना ते कम्फर्टेबल असतं कारण की सगळा फॉलआउट असतो. किती भारीतला आयशॅडोज वापरला तरी अजिबात खाली ग्लिटर पडलं नाही असं कधीच नाही होत. हां, त्याच्यामुळे आधी डोळ्यांचा मेकअप चालू आहे. आय मेकअप, हेवी शॅडो,
शिमर वगैरे. मला कलर बदललेला नाहीये तिचा, हे खूप आवडलंय. थोडासा एखाद शेड फक्त लाईट आहे, पण तो आय थिंक नॉर्मल नाही, लाईट बदललाय. फाउंडेशनचा शेड करेक्ट आहे. येस, आवडलेला आहे मला. प्रिटी, कसली गोड दिसते ती. मला सगळ्यात जास्त आवडलं मॉइश्चरायझरनं प्रिपरेशन केलेलं आहे, कारण की डुई हायड्रेटेड स्किनवरती तुम्हाला मेकअप जो टिकणार आहे आणि इतका तो ब्युटिफुल दिसतो, असा बसतो ना मक्खन सारखा. मला असं वाटलं अरे देवा, आता खूप ग्लिटर आय शॅडोनं सुरुवात केली आता आणि चमचम सुरू होतोय का, पण नाही. उलट खूप कंट्रोल्ड आणि खूप छान, योग्य तेवढा असा छान मेकअप झालाय. आत्ता जे दिसतंय ते नाहीये छान दिसत, पण अख्खा रील बघूयात. एंड रिझल्ट मेकअपचा छान नसला तरी ओके. खूप हेवी मेकअप आहे, मला आतापासून कळते. आणि फिल्टर लावलाय. बरं, तो स्वतःच आवरणातच खूप बिझी आहे. तिच्यापेक्षा लग्नाला गडबड नाहीये, होतंय का? पाहुणे मंडळी थांबली आहेत. नुसता आपला फरा फरा आणि टारा टारा. त्यांचे फोटो काढी जास्त आहे. बाहेर माणस ओके, ऑलरेडी लग्न झालेलं. आय टेक इट बॅक. विधी काही नाहीये. ऑलरेडी तिचं लग्न झालेलं आहे. इथे असं मस्त मांग वगैरे भरलेली आहे तिनं आणि चिकणी दिसते ती ऑलरेडी, पण खूप हेवी मेकअप आहे यार का. आणि आईज पण हेवी, काजळ पण आहे, अंडरलाईन पण आहे, ती वाईन लिपस्टिक पण आहे. ते साडीला आणि बांगड्यांना मॅच होतीये, पण डोळे थोडे नॅचरल असते तर आणि ते छान दिसलं असतं. आणि ब्लश ब्लेंड झालेलं नाही, असं छान फर्राटे लावलेले आहेत. आणि हनुटीला फॉर सम रिझन ब्लश आहे. ओके, छान दिसतीये. ओ, एंगेजमेंट झाली आहे, लग्न. स्वतःचा स्वतः मेकअप करते. आय एम लव्हिंग इट. येस, आय थिंक हे हॉलिवूड फिल्टर आहे शॉर्लेट टिल्बरीचं, ते लावलं. छान शाईन आले. हुडाचं कन्सिलर आहे, नाईस. वेडिंगसाठी परफेक्ट आहे. हुडा ब्युटीचे हेवी प्रॉडक्ट्स असतात, टिकतात लॉंग लास्टिंग. ओके, मस्त ब्राऊन स्किन टोन मध्ये शिमर आहे, छान माइल्ड आहे, नाईस, छान नॅचरल, व्हेरी नाईस, प्रिटी. फिक्सिंग स्प्रे, आय लव्ह इट. छान फिक्स होतो, खूप नॅचरल आहे, खूप छान आहे, माइल्ड. ओके, ब्लाश, प्रिटी, परफेक्ट कलर निवडलाय. तिला तिचा मेकअप एक्झॅक्टली करता येतं. कोरल शेड, अशा त्या गव्हाळ मुलींवरती कोरल शेड खूप मस्त दिसतं. हेवी आईज आणि ब्लॅक आईज ना खाली ब्राऊन आय शॅडोनं छान हे केलं, आवडलेलं आहे मला. मस्कारा, लॅश नाही, हरकत नाही, छान किती गोड दिसते ती. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. त्यामुळे बऱ्याचदा ना एवढं हेवी आईज जेव्हा आपण करतो, काजळ पण आहे, त्याला खाली ब्राऊन शॅडोनं बॉर्डरिंग वगैरे सगळं झालेलं आहे, अशा वेळेला परत एकदा लिप्स, थोडेसे लोक न्यूडकडे, लाईटरकडे जातात, मॉका वगैरे अशा शेड्सकडे. पण तिनं छानसा एक मारुनिश रेड निवडलेला आहे, पण त्या साडी आणि ओव्हरऑल याच्यावरती खूप छान जातोय. स्वतः केला याचे आणि जास्त मार्क्स. बर्फात परत एकदा तोंड बुचकळलेलं आहे. कंट्रोल कंट्रोल. तुम्ही फक्त पैसे द्या स्किन स्पेशलिस्ट डॉक्टरांना. पैसे इकडे कष्टाचे कमवलेले तिकडे डॉक्टरांकडे घाला, बास. प्लीज बर्फामध्ये तोंड बुचकळवू नका. परत एकदा नाही, असा शॉक द्यायचा नाही त्वचेला. ओके, मेकअपला बसलेली आहे, आधी आईज केले ती. ओके, ग्लिटर वगैरे, नाईस. नवरी असताना आपण काही आपल्याला जे आवडतं ते करावं, मला असं वाटतं. फक्त बॅलन्स असावा छान. आणि फाउंडेशन बेस ऍक्च्युअल केकी नसावा, बाकी मज्जा. ओके, फाउंडेशन इथे आपण एअर लाईक स्प्रे फाउंडेशननं केलेलं आहे. ब्लश जरा ब्लेंड केला तर छान दिसेल. लिप्स कलर लायनर केलेला आहे, कलर पण मस्त आहे. ओके, पर्पल आणि पिंक, हरकत नाही, नॉट बॅड. लॅशेस ना कधी कधी खूप नीट निवडावे लागतात. हेवी ओव्हर द टॉप हेवी लॅशेस ना आपले डोळे उलट ड्रुपी असे सॅगी वाटायला लागतात. कधी कधी ना पातळ उलट लॅशेस असतात, फेक वरून लावा, पण त्या थोड्याशा अशा फिसकटलेल्या, अशा छानशा हलक्या फुलक्या विरळ, त्या जास्त नॅचरल लुक देतात. सम ब्राइड्स आर सो स्केर्ड ऑफ मेकअप अँड माय ब्राईड कौमुदी. ओके, मेकअपची भीती वाटते. हा, कधी सवय नसते ना, बरोबर आहे. शी स्ट्रेट अप टोल्ड मी जस्ट मेक मी लुक लाईक माय सेल्फ. दॅट्स ट्रू. हे छान आहे. वी केप्ट इट सुपर सिम्पल. येस, नथिंग लाऊड, नथिंग OTT ओव्हर द टॉप. जस्ट क्लीन स्किन दॅट लेट हर नॅचरल ब्युटी. येस, शी इज सो प्रिटी. ऑलरेडी इतके छान दिसतात यार नवऱ्या मुलींना. ते असं हेवी काही करण्याची गरज असते. तुमचे इम्परफेक्ट, अरे किती गोड दिसतेय ही, आणि ही मराठी नवरी आहे त्याच्यात, किती छान दिसते ती. मला असं फाउंडेशन बेस आवडतं आणि ब्राईडसाठी सुद्धा.
की समजा एखादा कुठला तरी डाग असेल, आता जसं तुम्हाला तीळ दिसतोय किंवा काहीतरी असं कुठेतरी असं छानसं काहीतरी एखादी जन्मखूण असते, हे सगळे जे इम्परफेक्शन्स असतात ना, ते इतके क्यूट दिसतात ना, ते फाउंडेशनच्या मधून जेव्हा दिसतात तेव्हा तो खरा नॅचरल बेस असं मला वाटतं. पुट्टी मारली जाते ना तसं दिसत नाही. हे किती नॅचरल लुक आहे हा आणि किती गोड दिसतंय. एक्सफोलिएटर, ओके, क्रीम, मॉइश्चरायझर आहे, शार्लोट टिल्बरी हॉलिवूड फिल्टर, खूप मस्त आहे. बाय द वे मी आत्ता लावलेलं आहे. ओके, ते लावलंय सगळीकडे. सगळीकडे लावण्याची गरज नाही पण हा ओके. नार्सचं कन्सिलर मी पण आत्ता तेच लावलेलं आहे. हाऊस ऑफ लॅब्स कोसासचं कन्सिलर. हे काही काही प्रॉडक्ट्स यार, हे सगळे फक्त इंटरनॅशनली मिळतात आणि त्याची किंमत पण खूप अति नाहीये. आपल्या भारतीय मार्केटमध्ये नायका, टीरा, ॲमेझॉन असेल, त्या सगळ्या भारतातल्या अवेलेबल असलेल्या मेकअपच्या प्रॉडक्ट्समध्ये खूप सारे मेकअपचे ब्रँड्स अजूनही आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत आणि इंटरनॅशनल त्या वेबसाईट्सवरती ऑनलाईन आपल्याला आपली शेड कळत नाही आणि त्यामुळे इश्यू असा होतो की आपल्याला ते मागवता येत नाही. तर हे जे कोसासचं कन्सिलर आहे त्याची लई हवाय, पण मला पण हे ट्राय करायचं, पण मी ऑर्डर पण नाही करू शकत कारण हे आपल्याकडे मिळत नाही. हायलायटर म्हणून कोसासचं लावलं, नार्सचं कन्सिलर लावलं. प्रिटी लिक्विड क्रीमी ब्लाश. पॅट्रिक चाचं कॉन्टोर निघालेलं आहे बाहेर. प्रिटी ओके, सगळं फॅन्सी आहे. प्रॉडक्ट सगळे महागाचे वापरलेले आहेत. मेकअप बाय मारिओचं होतं का ते? येस, शार्लोट टिल्बरीचं ग्लिटर. असंच मला बोलावं वाटतं की सगळं तेवढंच महाग आहे. अनेस्थेशिया बेवर्ली हिल्सचं जेलला सेट केलेलं आहे. आईज, आय एम लव्हिंग द लिपस्टिक कोणते बघायला लगेच खरेदी करण्याच्या हेतून सुंदर. आता परत याला फिल्टर लावलाय, बघितलं? नाही आवडलं मला हे. फिल्टर नाही लावायला पाहिजे होता एंड रिझल्टला. फिल्टरचा ट्रेंड आहे. मस्त आज मेकअपचे, स्किन केअरचे कमाल जे आपण रील्स बघितलेले आहेत त्याच्यावरची आपली रिॲक्शन आपण दिलेली आहे. तुम्हाला मी अजून कोणत्या व्हायरल, डेंजर, चांगल्या, छान, ऐक हे काय आहे या जगात, अशा सगळ्या रील्सवरती मी रिॲक्ट करावं असं वाटत असेल तर माझा इंस्टाग्रामचं हे जे हँडल दिसतंय त्याच्यावरती मला DM करा. त्या सगळ्या रील्सना आपण एकत्र एन्जॉय करूयात, रिॲक्ट करूयात. या सगळ्या रील्सपैकी किंवा मेकअपच्या ट्रेंड्सपैकी तुम्हाला सगळ्यात जास्त आईच्या गावात किती भारी मेकअप केलाय असं जे वाटतंय ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. आणि असे असंख्य व्हिडिओज घेऊन मी परत एकदा येणार आहे आणि खूप कॉमेडी आणि खूप डेंजर रील्स वरती पण रिॲक्ट करणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप थँक्यू. आय लव्ह यू.